पार्ट पण झालं तर आम्ही निघतोय मस्त वेगळे. आम्ही को देखो अभी तक सोई है. उठ 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 मस्त झोपत असते झोपाळू. सो व्हॉट्सअप गाइज, वेलकम बैक टू माय ब्लॉग एवरीवन. होप यू ऑल आर डूइंग एब्सोल्युटली फाइन. अपनी मन से अपना महाराष्ट्र नमस्ते, सत श्री अकाल, अस्सलाम वालेकुम, अदब. और आज के मेरे ब्लॉग में आप सभी का स्वागत है. हम दोनों जा रहे हैं गणेश दर्शन के लिए. मी एंड माय वाइफ विजिता, हम लोग चिंतामणि के दर्शन के लिए जा रहे हैं बिकॉज विजिता ने नवस किया था तो वहीं पर जा रहे हैं हम लोग. तुला कसं वाटतंय? खूप खुश. माझे फेवरेट गणपती बाप्पा चिंतामणीचे दर्शन. कसं वाटलं? मस्त वाटलं. सो हम लोग अभी यहाँ पे रुके लंच के लिए. विजिता देख रही है क्या है. वैसे रेस्टोरेंट काफ़ी अच्छा है. मस्त गर्मा गर्म मलेशियन कौन सा तो राइस है तो इसने मंगाया विजिता ने. इनफ क्वान्टिटी, पूरा वेज है, अच्छा है, क्वान्टिटी भी अच्छा है. तो हम लोग अभी यहाँ पर रुके थे जस्ट लंच की. वहाँ पर कौन सा होटल है काजू? तो वो जो पीछे बिहाइंड में जो होटल है काफ़ी अच्छा लंच था, पूरा प्योर वेज था. तुला कसं वाटलं जेवण? हेल्दी ना. तर आता मी ती निघतोय तर चाललं आमचं तळ्यात का माळ्यात. तर आता बघू तळ्यात जायचं असेल तर तळ्यात जाऊ, आता मग माळ्यात. तर आता आमचं मस्तपैकी झालं दर्शन. परेलचं राजाचं पण मी आणि विजिता. आता बॅक टू होम. विजिता काय विजय? सो बॅक टू होम. आता कलिना ती नुसतं विसरत जाते. आता आजकाल थोडं गणपतीच्या ह्याच्यामध्ये फुल क्रेजमध्ये येते. आणि आता आम्ही चाललो आमच्या एरियामध्ये गणपतीचं दर्शन करायला. कुठला? कलिनाचं. तर कलिनाला जाऊ. आमचं मंडळाचं दर्शन सपून गणेशचं पण दर्शन घ्यायचं आहे. बॅक टू होम ठाणे. तर आम्ही दोघं आलो आहे आंबेडकर रोड माटून झाला आहे. आणि इथं पण एक जाता त्या गणपतीचं आम्हाला एक चांगलं दर्शन दिसलं. मग चला बघून येऊ तिकडे. आणि जिथे गाडी लावले तिकडे आम्ही जाऊ. कितवा गणपती आपला? विजिता कितवा गणपती आपला? 4th गणपती. लवकरच गणपती बरोबर. हा नक्की. चलो बाय. तो अभी जस्ट आया हूँ मैं यहाँ पे राकेश भाई के गैराज में. और राकेश भाई का गैराज यही है. तो अभी अलीबाग निकलना था कल. एक्चुअल में सुबह निकलने का था, लेकिन गाड़ी के कैसे दोनों के ब्रेक्स मतलब आगे का ब्रेक फिर से मेरा फेल हो रहा है सडनली, इसलिए थोड़ा प्लान डिले किया. और पीछे का ब्रेक का भी डिस्पैच चले गया है. तो बोला एक ही बार चेंज करवा लेता हूँ ताकि ट्रैवलिंग के बीच में कोई दिक्कत ना आ जाए. बस छोटा मोटा काम करके फिर अलीबाग के लिए निकल जाऊँगा. जो कोई भी मीन्स कलवा से बिलोंग करता है तो मैं सजेस्ट करूँगा यहाँ पे गैराज में आओ. राकेश भाई को मिलो, पिंटू भाई को मिलो गाड़ी के लिए. ठीक है. अभी थोड़ा सर्विस छोटा मोटा करके अलीबाग के लिए फिर रवाना हो जाऊंगा तुरंत. पिंटू भाई जल्दी जल्दी. डिस्प्ले क्या कैसा है? गया कि है? नहीं है. और अपना वाला तो खराब हो गया भाई. खराब हो गया. ठीक है. सब गाइस अभी नेक्स्ट डे हम लोग जा रहे हैं अलीबाग.
और हमारी मोहतरमा तैयार हो रही है। गुड मॉर्निंग। सो अभी हम लोग अलीबाग जा रहे हैं, हमारे जो घर का गणपति है गणेश जी, उसके दर्शन करने के लिए। फिर हमारे फैमिलीज़ में जिनके पास भी गणेश जी है उनके पास हम दर्शन करेंगे हमारे गांव में। उसके बाद बैक टू होम। लेकिन जाने से पहले मैंने सोचा गाड़ी बना लेता हूँ, बिकॉज बीच रास्ते में कहीं दिक्कत आ गई, प्रॉब्लम आ गई तो कहाँ पर रुकने का। हम ऐसी से सो आई वाज लाइक पहला गाड़ी बना लेंगे फिर हम आराम से। सो अभी बज रहे हैं 11:04। आप निकलेंगे अभी जस्ट 5 मिनट के बाद। लगभग हमारी जर्नी होगी 105-110 किलोमीटर के आसपास है। सो लेट्स सी, ट्रैवल करेंगे। विजी को मैंने बोला था हेलमेट ले, तो लेकिन विजी कैसे हेलमेट लेने को तैयार नहीं है। लेट्स सी। अभी अराउंड हम लोग निकले थे 11:15 को और अभी बज रहे हैं 12:30। हम लोग होटल के पास अभी रुके हैं। हमारे मालिक को लगा है भूख, तो मालिक के लिए कुछ नाश्ता पानी हो जाएगा। और हम लोग ऑलमोस्ट 75 किलोमीटर्स मतलब ट्रैवल हो गया। अभी पहुंच जाएंगे अलीबाग में। मॅडमनी मागवली उसळा पाव, सॉरी मिसळ पाव। आता आमची झाली आहे पेट पूजा आणि आमचे मालिक चालले का घर पे मालिक, पेट पूजा झाली आता मालिकची। आता आम्ही चाललोय परत आमच्या जर्नीवरती, परत भेटू फायनली। आता आम्ही आमच्या अलिबागमध्ये आणि इथे जे मंदिर दिसतं ना देवस्थान, तिथे एक फोटोशूट करायचं जरा। तर विजिताला आवड होती मंदिराची दर्शन घ्यायची। अजय रागमाता देवी मंदिर आहे। आता आम्ही निघालोय भावाच्या घरात ना, तिथं आपलं घर आहे भावाचं आणि ही आमची वाडी। आम्ही कोण राहत नाही तर बघा सगळी झाडं वाढली आहेत मस्त। ते आमचं घर आहे तिकडे। तो ऑलमोस्ट आमचं झालं देवदर्शन वगैरे झालं, आमच्या घरचं गणपतीचं पण दर्शन झालं, दादाच्या घराचं पण गणेशचं झालं दर्शन। व्हिडिओ मी तुम्हाला दाखवली आहे। आता आम्ही चाललो आगरसूर्यामध्ये, जिथे माझा अजून एक मोठा भाऊ होता अभि, त्याच्या घरी। आणि आता थोडंफार आमचं घर कसं आम्ही बंद करून ठेवलं ते एक दाखवतो। रेड लाईट हा, हे आमचं घर आहे आणि झाडं बघा। आम्ही कोण राहत नाही तर हा, तर काय ना आता पप्पांनी कसं माहिती आहे पूर्ण प्लॅस्टिकने कवर करून बंद करून ठेवले घर। आम्ही याच्या अगोदर म्हणजे सगळे म्हणजे झाडं वगैरे साफ करून ठेवतात पप्पा, सांगून ठेवतात, मग ते क्लीन होऊन जातं व्यवस्थित। सो व्हॉट्सअप गाईज, आता आम्ही पोहोचलो आहे आगरसूर्या गावामध्ये आणि फारच सुंदर गाव आहे आगरसूर्या। आणि एंट्रन्सलाच छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बघून मन खरंच भरून जातं या गावामध्ये येताना। तर आता मी चलो आमच्या मोठ्या भावाच्या घरी, बीच दादाच्या घरी, लेट्स सी, आणि पाहूया मस्तपैकी काय गणपती बघायला। म्हणजे खूप मजा येते असं गावाला यायचं, गणपतीला सगळ्यांना भेटायचं, आपल्या नातेवाईक लोकांना मस्त वाटतं, मन भरून जातं। आता आम्ही ठरवलं की दरवर्षी असंच करायचं गणपतीला। गावातल्या ट्रॉफ्या एरोली स्टेशनला जाम भयंकर ऍक्सिडेंट झाला काल। डिस्क पॅड तुटला, डिस्क ब्रेक
हे पूर्ण इतर होतं ना कवर ते पण तुटलं. साखी चेन तुटली. कवर नाही तर ऍक्सिडेंट झाला, चेन तुटली हायवेला आणि पूर्ण पुढचा फेरिंग गेला.